यांना मी सामाजिक न्याय खात्याचा भारत सरकारचा राज्यमंत्री म्हणून आणि रिपब्लिकन पक्षात अत्यंत जवळचे संबंध होते. अनेक वर्षांपासून त्यांची माझी ओळख होती आणि त्यांनी डी.वाय. पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाचा शिक्षण क्षेत्राचा ठसा हा कधीही न मुजणार अशा पद्धतीचा त्यांनी काम केलेलं आहे. आणि अनेक ज्या फॅकल्टीज आहे, मेडिकल कॉलेजपासून इंजिनिअरिंग असेल, इतर फॅकल्टीज असतील, त्यामध्ये लाखो स्टुडंटनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर राहिलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये ते त्यांचं मूळ गाव आहे आणि त्यांनी शिक्षणाच्या कामाला तिथून सुरुवात केली आणि संपूर्ण देशामध्ये आपलं नाव त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं आज डी.वाय. पाटील आपल्यामध्ये नाही, गव्हर्नर म्हणूनही त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट राहिलेलं आहे आणि माझ्याबरोबर त्यांचे व्यक्तिगत अत्यंत जवळचे संबंध होते आणि मला डॉक्टरेट देण्याच्या संबंधाचा निर्णय त्यांनी घेतला आणि मला डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीने त्यांच्या स्टेडियममध्ये डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये मोठा कार्यक्रम घेऊन मला त्या ठिकाणी PhD डॉक्टरेट दिलेली होती. त्यामुळं डी.वाय. पाटील जे आहे हे अत्यंत डोळस, अत्यंत ॲक्टिव्ह, अत्यंत चांगला अनुभव असणारे आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांचं काम अत्यंत चांगलं होतं. त्यांच्या जाण्यामुळं एक शिक्षण महर्षी जो आहे हा आम्हाला सोडून गेलेला आहे. त्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.